श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र संक्षिप्त अध्याय 7. इक्ष्वाकू वंशातील मित्रसह राजा वसिष्ठ मुनींनी शाप दिल्यामुळे ब्रह्मराक्षस होऊन निर्मनुष्य अरण्यात संचार करीत होता. असे असताना एके दिवशी एक ब्राह्मण दाम्पत्य त्या अरण्यातून चालले होते. ब्रह्मराक्षसाने त्या ब्राह्मणास पाहताच लागलीच त्याच्यावर झडप टाकली व भक्षण करण्यासाठी त्याला घेऊन जाऊ लागला. तेव्हा ती ब्राह्मण स्त्री अतिशोक करून आपल्या पतीला सोडून देण्याविषयी त्या राक्षसाला विनवू लागली. सौमिनी नावाची एक ब्राह्मण स्त्री अनेक पापकर्मामुळे पुढील वंशी चांडाळ कुळात जन्मली. जन्मताच ती आंधळी झाली. पुढे तिला कुष्ठरोग देखील जडला. अशा अवस्थेत ती गोकर्णास येऊन भीक मागून आपला उदरनिर्वाह करू लागली. पुढे एका महाशिवरात्रीस शरीरव्याधीमुळे रात्रभर ती तळमळत राहिली. भुकेने तिचा जीव व्याकुळ झाला होता. ती यात्रेकरूजवळ अन्नाची याचना करू लागली. अशा अवस्थेत एका यात्रेकरूने गमतीने तिच्या हातात एक बेलपत्र दिले. ही खाण्याची वस्तू नाही असे समजून तिने ते रागाने भिरकावून दिले. ते बेलपत्र नेमके शिवलिंगावर पडले आणि त्यानंतर थोड्याच वेळात तिने प्राणत्याग केला. त्याच वेळेस तिला घेऊन जाण्यासाठी कैलासावरून शिवदूतासह एक विमान आले. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त.